जय माता दी. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, सावधान. 14 जुलैची ती भयानक अमावस्या संपली आहे, पण खरी भीती तर आता सुरू होणार आहे. तुम्ही विचार करत असाल की अमावस्या निघून गेली म्हणजे संकट टळलं, पण ज्योतिषशास्त्राचा सर्वात मोठा आणि थरकाप उडवणारा नियम हाच आहे की अमावस्येचे खरे काळेकुट्ट परिणाम ती संपल्यानंतरच्या पुढच्या 48 तासात म्हणजेच 15 आणि 16 जुलैला दिसून येतील. या 14 तारखेच्या अमावस्येनंतर ब्रह्मांडात एक असा महाभयंकर खेळ सुरू झालाय, जो एकाच वेळी तुमच्यासाठी कोट्याधीश बनण्याची सुवर्ण संधी आणि एका रात्रीत रस्त्यावर आणणारे संकट एकत्र घेऊन आला आहे. होय, एकीकडे तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पडणारा गजकेशरी योग तर सक्रिय झालाय, पण अमावस्येचा काळा प्रभाव संपतो तो सूर्यदेवाने असं पाऊल उचललंय, ज्यामुळे भाग्य आणि भाग्योदय ठरवणारे देवगुरु बृहस्पती पूर्णपणे शक्तिहीन म्हणजेच अस्त झाले आहेत. तुमच्या भाग्याचा स्वामी अस्त होणे तुमच्यासाठी किती भयंकर ठरू शकतं याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जर तुम्ही पुढच्या काही मिनिटात मी सांगणार असलेल्या 5 अत्यंत गुप्त गोष्टी कडे दुर्लक्ष केलं, तर या अमावस्येचा प्रकोप तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकतो. विशेषतः तुमच्या घरात पैशाच्या बाबतीत, आरोग्याबाबत आणि तुमच्या जोडीदारासोबत असं काहीतरी घडणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका, कारण शेवटच्या 2 मिनिटात मी या अमावस्येचा कोप शांत करणारा एक असा महातोडगा सांगणार आहे जो तुमचं नशीब 100% बदलेन. चला सविस्तर जाणून घेऊया. 14 तारखेची अमावस्या संपल्यानंतर 15 जुलैला तुमच्या कुंडलीत चंद्र आणि गुरुची युती होऊन अत्यंत शक्तिशाली गजकेशरी योग निर्माण होत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हा योग अचानक धनलाभाचे बंद दरवाजे उघडणारा ठरेल. गेल्या कित्येक दिवसापासून अडकलेला पैसा किंवा रखडलेली वसुली अचानक तुमच्या हातात येईल. जर तुम्ही व्यापारी असाल किंवा नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पाडणारा ठरू शकतो. परंतु याच वेळी नशिबाच्या खेळाला एक वेगळेच वळण मिळणार आहे. चंद्र जरी धनलाभाचे योग आणत असला तरी तो शनीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे. याचा अर्थ असा की एका बाजूने घरात पैसा येत असतानाच दुसऱ्या बाजूने तुमच्यावर मानसिक ताण आणि कामाचा प्रचंड दबाव वाढणार आहे. इतकेच नाही तर या काळात तुमच्या मूल्यवान वस्तू, दागिने किंवा महत्वाचे दस्तऐवज चोरीला जाण्याची किंवा प्रवासात कुठेतरी गहाळ होण्याची भीती खूप जास्त आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना डोळे आणि कान उघडे ठेवा. 14 तारखेची अमावस्या संपताच 16 जुलै रोजी सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करत आहे. सूर्यदेवाच्या या गोचरामुळे तुमच्या कुंडलीतील महत्वाचे भाव सक्रिय होणार आहेत. सर्वात मोठी खगोलीय घटना म्हणजे सूर्य जवळ आल्यामुळे मेष राशीच्या भाग्याचे कारक असलेले देवगुरु बृहस्पती पूर्णपणे अस्त म्हणजे शक्तिहीन होत आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होणार आहे. अमावस्येचा काळा प्रभाव आणि भाग्याचा स्वामी अस्त होणे यामुळे तुम्हाला अचानक अस्वस्थता, डोकेदुखी, छातीत जळजळ किंवा जुने आजार बळवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हे 2 दिवस अत्यंत धावपळीचे आणि मानसिक तणावाचे राहतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचा भार अचानक वाढेल आणि वरिष्ठांची किंवा बॉसची कडक नजर तुमच्या प्रत्येक हालचालीवर असेल. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास शारीरिक थकवा आणि चिडचिड वाढू शकते, ज्याचा परिणाम तुमच्या कामावर होईल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव स्वतःवर हावी होऊ देऊ नका. पण एकीकडे हे संकट असताना 16 जुलैला सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या युतीमुळे निर्माण होणारा त्रिग्रही योग तुमच्यासाठी एका वरदानासारखा ठरेल. हा योग मेष राशीच्या लोकांसाठी इतका चमत्कारिक आहे की यासाठी तुम्हाला कोणतेही जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत.
गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे अचानक मार्गी लागतील. जर तुमचे कोणतेही काम सरकारी, दरबारी किंवा कोर्ट कचेरीच्या चक्रव्यूहात अडकले असेल, तर या 2 दिवसात तुम्हाला मोठा दिलासा देणारी बातमी नक्की मिळेल. हा त्रिग्रही योग तुमच्या बुद्धीचा, प्रॉपर्टीचा, कामाचा आणि निर्णय क्षमतेचा विकास करणारा ठरेल. जे लोक फायनान्स, रिअल इस्टेट, मॅनेजमेंट किंवा IT क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना त्यांच्या जुन्या कष्टाचे अत्यंत गोड फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची एखादी रणनीती कमालीची यशस्वी ठरेल, ज्यामुळे तुम्हाला एक मोठी आर्थिक किंवा व्यावसायिक राहत मिळण्याची शक्यता निर्माण होईल. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. आता सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच भीतीदायक इशारा मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या कुंडलीतील वैवाहिक सुख आणि भागीदाराच्या घरावर ग्रहाची क्रूर दृष्टी पडत आहे. या ग्रहाच्या भयंकर स्थितीमुळे 15 आणि 16 जुलै दरम्यान तुमच्या नात्यात अचानक अविश्वासाचे आणि संशयाचे वातावरण तयार होऊ शकते. अगदी लहानशा गोष्टीवरून सुरू झालेला वाद मोठ्या भांडणात बदलू शकतो. या 2 दिवसात सर्वात मोठी धोक्याची घंटा म्हणजे तुमच्या हसत्या खेळत्या संसारात किंवा प्रेमसंबंधात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होऊ शकते. हा तिसरा माणूस तुमचा एखादा जवळचा मित्र, नातेवाईक किंवा बाहेरची व्यक्ती असू शकते, जी तुमच्या नात्यात आग लावण्याचे काम करेल. जोडीदाराने केलेली एखाद्या साध्या चुकांवरून किंवा जुन्या गोष्टीवरून वाद उकरून काढले जातील. जर तुम्ही वेळीच स्वतःवर ताबा ठेवला नाही, तर अमावस्येचा हा काळ प्रभाव तुमच्या नात्यात कधीही न भरून निघणारी दरी निर्माण करू शकतो. 14 तारखेच्या या अमावस्येचे काळेकुट्ट परिणाम आणि तुमचा भाग्यस्वामीचा झालेला अस्त तुमच्या आयुष्यावर भारी पडू शकतो. म्हणून तुम्हाला या 2 दिवसात एक अत्यंत प्रभावी आणि अचूक उपाय करायचा आहे. शनी आणि सूर्याच्या प्रभावामुळे निर्माण होणारा मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी या 2 दिवसात सकाळी किंवा संध्याकाळी भगवान विष्णूच्या विष्णू सहस्त्रनाम या मंत्राचा पाठ अवश्य करा. जर पाठ करणे शक्य नसेल, तर विष्णू मंत्राचा मनोभावे जप करा, ज्यामुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक सुरक्षा कवच तयार होईल. यासोबतच गुरुग्रहाची शुभ शक्ती पुन्हा जागृत करण्यासाठी आणि वैवाहिक आयुष्यातील वादळे शांत करण्यासाठी या 2 दिवसात पिवळ्या रंगाचे वस्तूचे दान करा. तुम्ही पिवळे अन्न, केळी किंवा चण्याची डाळ एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता. हा गुप्त तोडगा तुमच्या कुंडलीतील नकारात्मक ग्रहाचा प्रभाव नष्ट करेल, तुमच्या रखडलेल्या कामांना गती देईल आणि घरात पुन्हा एकदा सुख समृद्धीचे वातावरण निर्माण करेल. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील ग्रहाची दशा बदलून नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी आमचे रोजचे राशी भविष्य आणि अचूक उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरतात. जर तुम्हाला तुमचे भविष्य अधिक सुखकर बनवायचे असेल आणि येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना मिळवून वेळेत स्वतःचा बचाव करायचा असेल, तर आताच खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारील घंटेचे बटन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि नशीब बदलणारी कोणतीही माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ग्रहाच्या या मोठ्या बदलाची माहिती मिळेल आणि तेही संकटापासून दूर राहतील. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल कृपा करा लिहून महादेवाचे आशीर्वाद मिळवा. तुमचे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला अशीच मोलाची माहिती घेऊन येण्यास प्रेरित करतो. काळजी घ्या. जय माता दी.